जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कृणाल संदेश दादांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन खरं तर आपण सन्मान करूया कृणालचा. संदेश दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया खरं तर कृणालला. उत्कृष्ट फलंदाजी, 3 षटकार 1 चौकार. कृणाल 40चं टार्गेट होतं, थोडं सोपं होतं का? हो नक्कीच सोपं होतं. काय गेम प्लॅन होता जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरलास? 40 रन्स आहेत समोर, डिफेन्स करायचं की अटॅक करायचं, काय मनात सुरू होतं? काय नाही, मनात एवढंच होतं की 4 ओव्हर 5 ओव्हर आपल्याला टिकायचं आहे, मॅच फिनिश करूनच जायचं आहे. विकेट बद्दल काय म्हणशील? विकेट कशा प्रकारची खेळते? चांगले विकेट आहे बॅटिंगसाठी, बॉल मस्त बॅटवर येतोय. खूप चांगलं आयोजन. शेवटचा प्रश्न असेल, जबरदस्त आयोजन, लाईव्ह टेलिकास्ट, संपूर्ण स्पर्धा, अनेक फॅन्स तुझे पाहत आहेत तुला, त्याबद्दल स्पर्धेबद्दल काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे, प्रथमच YouTube आलाय, चांगलं वाटतं खेळायला. येस, थँक्यू. आणि हे 100 रुपयाचं कॅश प्राईज आय थिंक तुझ्याच खेळाडू, सो हे 100 रुपयाचं कॅश प्राईज त्याला द्यायचं. येस, थँक्यू सो मच. ब्रदर्स 11 टीम ला कॅश प्राईज कोणत्याही खेळाडूने सलग 3 षटकार मारले तर स्वरूप ठाकूर समाजसेवक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. चला मॅच कडे आपण आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहायला मिळतोय. ब्रदर्स 11 उंबर्डे आणि त्यांच्या विरोधात निशांत रायडर्स उंबर्डे, रोशन म्हात्रे आणि स्वरूप ठाकूर यांची फ्रँचाइज टीम. ब्रदर्स 11 उंबर्डे आणि निशांत रॉय यांनी स्पॉन्सर्स केली निशांत रायडर्स उंबर्डे. द गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल आला, डाबाला होईल सुरुवात. 5 षटकांची लढत आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला स्वागत. पहिल्या षटकासाठी गोलंदाज मिलिंद दोनपाडा या टीम मधून, या गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, अफरकटचा फटका, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये आपण फटका त्या ठिकाणी पाहिला आणि रन्स आली 1 सिंगल. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं. ब्रदर्स 11 उंबर्डे आणि निशांत रायडर्स उंबर्डे या 2 फ्रँचाइज टीम्सला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली लढत जिंकली टीम संत तुकाराम धोंडपाडा, कल्पेश कडू आणि तुषार भोईर यांनी स्पॉन्सर केलेली टीम. पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या वाट्याला विजय आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक धोंडपाडा गावचा खेळाडू मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर, ऑन स्ट्राईकला असेल स्वागत, मॅन फ्रॉम कोपरोली. स्विंग करायचं होतं चेंडूला आणि स्विंग झालं देखील. ज्या अर्थी आउट स्विंगचा चेंडू आपण पाहिला. धावसंख्या फक्त 1 धाव फलकावर आपण पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जबरदस्त गोलंदाजी, हॅम ऍक्शन आणि स्पीड ऍक्युरेसी आपण पाहतोय मिलिंदकडनं. ऑस्ट्रेलियाला डाव्या त्याचा फलंदाज स्वागत. या ठिकाणी खराब कॉलिंग आहे, सिंगलच्या शोधात होता आणि तदनंतर मात्र खेळाडू सुरक्षित राहिला.
पहा मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग नीटच जुळलं नव्हतं, खराब कॉलिंग, परंतु खेळाडू सुरक्षित राहिला. नक्कीच गोलंदाजाचा आपण विचार केला तर मिलिंद दोनपाडाचा गोलंदाज आहे. ज्या अर्थी नगरपालिकेच्या मैदानावरती लढत आपण पाहिली होती, शेवटच्या चेंडूवर 4 रन्स असताना मिसफिलच्या मुलं खरं तर तो सामना गमावला होता दोनपाडा टीमने. आणि तोच हा गोलंदाज, फटका चांगलाय, कनेक्शन झालंय नीट, चेंडू चाललाय ओव्हर द रोप, सीमा पार, षटकार. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 8 रन्स ऑन दी बोर्ड, 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फलंदाज प्रसादच्या बॅट मधून हा षटकार आला. उंबर्डे गावातून ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू आपण पाहतो ऑन स्ट्राईकला. टॅपिंग क्रिकेट गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घ्यायची होती, सिंगल जरूर मिळाले. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट झाला एका धावेने. धावसंख्या एकूण आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. स्पर्धेचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस. दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत ब्रदर्स 11 उंबर्डे आणि निशांत रायडर्स उंबर्डे. रॉबिन राऊंड मेथड प्रमाणे खरं तर ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. विनर अगेन्स्ट विनर, मग लुजर अगेन्स्ट लुजर अशा काही मॅचेस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केला. षटक संपलं पहिल्या षटकांती. धावसंख्या एकूण आपण पाहतो बिनबाद 9 धावा. आमचे साथी समालोचक ऋषिकेश कडू दोनपाड्याचे आहेत. आमची विनंती असेल आपण यावं प्लीज. पहिलं षटक संपलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकात 1 षटकार आला आणि 3 सिंगल 2 डॉट बॉल. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी मयूर कोहली रोडे, मल्हार रोडे या ग्रामीण टीम कडून खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मयूर कोहली, उभरता सितारा आहे. अंडर 19 गटातून खेळणारा खेळाडू. मोठी जिम्मेदारी खरं तर असेल. निशांत रायडर्स उंबर्डे या टीमने या खेळाडूला पिक केलं ऑक्शन मध्ये आणि दुसऱ्या षटकासाठी त्याच्यावर भरोसा दाखवला. परंतु दुसऱ्या षटकात आक्रमण पाहायला मिळेल का ब्रदर्स 11 उंबर्डेचा. शॉर्ट पिच चेंडू, आक्रमक फटका, इनफिल्डच्या वरतून चेंडू, सेफली लँडिंग, सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्याच्या शोधात दोन्ही खेळाडू आहेत आणि दुसरी रन्स मिळाली देखील. सिंगलला कंप्लीट केलं गेले डबल मध्ये. 2 धावा जरूर आल्यात. 2 धावेने धावसंख्या एकूण 11 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म येत जात राहील, परंतु जी क्रिकेट खेळण्याची शैली आहे, क्लास आहे, तो तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे. मोठा फटका घ्यायचा होता, बॉडी बॅलन्स थोडं गडबडला, डाऊन पोझिशन मध्ये आला खेळाडू आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू आला. पहा चेंडू तितका ताकदीचा नव्हता, परंतु शॉट सिलेक्शन खराब पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहूया. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन आणि 1 खेळाडू डीप मध्ये, डीप मिड विकेट रिजन मध्ये. ऑफ स्टिकच्या बाहेर होतं. लेट कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन बाउंड्रीकडे चेंडू मात्र चाललाय गरंगलत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत 2. चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील, फेकी करतील, तत्पूर्वी 2 रन जरूर घेण्याची संधी होती दोन्ही खेळाडूंकडे. 2 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 13 रन्स, 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकली
निशांत रायडर्सने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. फटका चांगला आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही. चेंडू या ठिकाणी मात्र बांधाला अडलाय. त्या ठिकाणी रनआउटचा धोका आहे आणि पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. खेळाडू बाद. यस डीजे प्लीज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आमचे लाडके आयोजक सूरज म्हात्रे इन ऍक्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 14 या धावसंख्येवर खेळाडू धावबाद झालाय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. क्वालिफाईड पंच आपण पाहतोय. या ठिकाणी हनुमानजी नाईक असतील, बंटी म्हात्रे, दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. खूप चांगले डिसिजन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मयूर कोहली रोडे गावचा हा सितारा, अंडर 19 गटातून खेळणारा खेळाडू आणि रोडे गावसाठी ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू. आपल्याला गोलंदाजी मार्कवर लॉंग रनअप आहे. 4 अख्तरचं लॉंग रनअप आपण पाहिलंय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड ऑफ विकेट, चेंडू या ठिकाणी लेफ्ट केला. पंचांचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. 1+1 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 2 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एकूण 16 धावा. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात आल्या होत्या मिलिंदच्या 9 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मयूर कोहलीची भन्नाट गोलंदाजी आपण पाहतो. वेगावर स्वार झाला परंतु मागचा चेंडू लाईन भरकटला. लाईटचा इशारा आला. एक्स्ट्राज मध्ये वाढ झाली. धावसंख्या 16 वर पोहोचले. षटकातील चेंडू बाकी असतील अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल पण लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन जेव्हा असताना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा क्षेत्ररक्षण बदलणं खरं तर हे देखील महत्वाचं आहे. विलेजनकडनं गोलंदाज सज्ज मयूर कोहली. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कॅचची संभावना, पकडला चेल, धक्का दुसरा. फलंदाज स्वागत. बॅक टू द पॅव्हलियन. कल्याण ग्रामीण विभागाचा जर आपण विचार केला तर मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते आणि अगदी समाजासाठी फार मानाचा क्षण होता की राजू पाटील साहेब त्या ठिकाणी निवडून आले. आणि जे संगीत तुम्ही ऐकलं अर्थातच त्याचे गायक महाराष्ट्राचे लाडके गायक. तुमच्या सेवेसाठी मी तत्पर आहे परमेश पाटील. जाऊया आपण मैदानाकडे. 4थ्या क्रमांकावर मंगेश म्हात्रे उंबरडेचा हा खेळाडू. षटकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल या ठिकाणी ओमकार म्हात्रे याच्याकडून. या ठिकाणी कॅचची संभावना होती. चेल निसटला परंतु चेंडू देखील सीमारेषा लगत त्या ठिकाणी फील्ड झाला. रन्स आल्यात या चेंडूवर एकूण 2. धावसंख्या एकूण 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात आल्या होत्या 9 एक्झॅक्टली. दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 रन्स आल्या आणि एकूण धावसंख्या 18 धावा
फलकावर आपण पाहतोय करंट रन रेटचा विचार केला तर 9.00 आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर 46 दाखवतोय. पहा त्या ठिकाणी आमच्या कॅमेरा ऑपरेटर जे खाली आमचे आहेत कांबळे दादा त्यांच्यावर सध्या आम्ही कॅमेरा झूमअप केला. पण दर्दी प्रेक्षक आहेत ते उन्हामध्ये ते त्या ठिकाणी बसलेत आणि आपल्या लाडक्या खेळाडूंचा खेळ ते पाहत आहेत. पहा जरूर कॅमेऱ्याने त्यांना कैद केलं आहे की अशा प्रकारचे काही फॅन्स असतात. अजय दादा कांबळे त्या ठिकाणी बसलेले आहेत जमिनीवर बसलेत आणि गोलंदाज अजय कांबळे या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर उत्तम दादा कांबळे यांना आम्ही कॅमेऱ्यात कैद केलाय. जरूर त्यांनी देखील हात दाखवलाय की मी या ठिकाणी आहे आणि दर्दी प्रेक्षक आहेत. क्रिकेटची फार त्यांना आवड आहे. सगळ्या मैदानाकडे तिसऱ्या षटकासाठी अजय कांबळे उंबरडेचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. आला म्हणजे कार्पेट लॉंग ऑफला या ठिकाणी चेंडू फील्ड झाला. अमित दादा कांबळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी अजय कांबळे याला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा कॅश प्राइजची वर्षा होते परंतु फार कमी खेळाडू आहेत ज्यांनी कॅश प्राइज मिळवलं. काल देखील कमी खेळाडू होते आज देखील कमी खेळाडू आहेत. पाहूया या ठिकाणी स्विंग अँड मिस गुडले स्पॉटवर चेंडू पडला आणि अतिरिक्त गतीने यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन थांबला. अब्रारला आपण पाहतोय ऍज अ कीपरच्या भूमिकेत. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 19 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला. सन्माननीय दीपक कांबळे सरांना आमची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. अलॉंग द कार्पेट या ठिकाणी ऑन साईडला चेंडू टर्न झाला. फक्त एक सिंगल मिळाले. फारसं काही हाती लागलं नाहीये. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर 20 रन्स 20 धावा. आमचे साथी समालोचक ऋषी सरांना आमची विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं समालोचन कक्षामध्ये. आपली या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा करतोय. 20 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. फटका चांगलाय. प्रॉपर कनेक्शन. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. सूरज मात्रेचा तडाखा. ब्रँडेड षटकार. विरोधात निशांत रायडर्स ही फ्रँचाइज टीम क्षेत्ररक्षण करतो.
रोशन भाते आणि स्वरूप ठाकूर यांची फ्रँचाइज टीम बॅटिंग करत असताना ब्रदर्स 11 उंबर्डे, तर त्यांच्या विरोधात निशांत रॉय टीम ओनर यांची निशांत रायडर्स उंबर्डे ही फ्रँचाइज टीम आपण पाहतो. कलरफुल जर्सीज मध्ये सर्व खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. संधी देऊया, ऐकूया सुमधुर संगीत. डीजे प्लीज. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलत. लालबागच्या राजाचा विजय असो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अंती धावसंख्या एकूण 28 ब्रदर्स 11 उंबर्डे स्लॉग ओव्हर सुरू झालेत. आक्रमक फलंदाजी आता करावी लागेल. 2 षटकामध्ये किमान तुम्हाला 20-25 धावा येणं गरजेचं राहील. फटका चांगला, वाऱ्याच्या लाटांवर चेंडू झाला स्वार. चेंडू मात्र चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. सहजासहजी स्ट्रोक्स खेळता येत नाहीत. तुम्हाला मग फुटवर्कचा वापर दाखवावा लागेल. पण चेंडू जर तुमच्या बॅटवर नीटचं कनेक्शन होत नसेल तर चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाज 4थ्या षटकासाठी मयूर कोहली. बॅटची नरेज लेग स्लिप मध्ये खराब फेकल्या. वन बाउन्स जवळ फेकला. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. 1 रन साली स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 37. 37 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. एकंदरीत चेंडूंचा आपण विचार केला तर आता मात्र 8 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. या 8 चेंडूमध्ये किती रन्स येतील, कशा प्रकारचं टार्गेट सेट करेल सूरज म्हात्रेच्या बॅटमधून, आणखीन किती षटकार येतील, या जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली चेंडूने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि आणखीन एक फक्त सिंगल आले. फारसं काही हाती लागलं नाहीये. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये देखील फक्त 40चं टार्गेट ते सहजरित्या चेस केलं. धावांचा पाठलाग त्या ठिकाणी संत तुकाराम धोंडपाडा संघाने केला. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की 38 धावा स्कोर कार्डवर आहेत.
अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्लो डिलिव्हरी, परंतु लाईन थोडी चुकीची होती असं म्हणावं लागेल. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर असणारा हा चेंडू पंच बंटी म्हात्रे यांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल आणि धावसंख्या 39, 39 रन्स ऑन दी बोर्ड. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीमला आपण पाहतोय ठिकाणी लाऊड अपील. पंचांवर काहीसा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, पण अपील फक्त दोनच ठिकाणी केली जाते. एक म्हणजे क्रिकेटचं मैदान आणि दुसरं म्हणजे कोर्ट, न्यायालय. अर्थात अन्यथा अपील फारशी कुठे केली जात नाहीये. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर ब्रदर्स 11 उंबरडे टीमची धावसंख्या एकूण आहेत 39 धावा. ऐकूया विजयाना. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज दीपेश ठाकूर, उंबरडेचा आणखीन एक गोलंदाज. खरं तर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर सज्ज झाला. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर हनमारीचं हे षटक आहे. पाहूया शेवटच्या षटकात किती रन्स येतील. 39 धावा स्कोर कार्डवर आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. धक्का बसला ब्रदर्स 11 उंबरडेला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणित उंबरडे संघाचा हार्ड हिटर बॅट्समन प्रणित पाटील. इंडियन आर्मी मध्ये खरं तर ज्याची नुकताच नियुक्ती झाली, सिलेक्शन झालंय आणि ऍज अ आयकॉनच्या भूमिकेत देखील प्रणित पाटीलला आपण पाहतोय. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज, विकेटच्या पाठीमागे पकडलाय झेल. आणखीन एक धक्का ब्रदर्स 11ला. सन्माननीय अमित कांबळे यांच्याकडून जर का या चेंडूवर विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि किंग मेकर कमलाकर म्हात्रे साहेबांकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावर हा गोलंदाज आहे, नवीन फलंदाज रोशन म्हात्रे उंबरडे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दीपेश हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता, पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. या ठिकाणी स्क्वेअर चेंडू असेल. एका धावेने धावसंख्या एकूण पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 14 रन्स. एक्स्ट्राज मध्ये वाढ झाले, 40 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो.
षटक सुरू आहे शेवटचं. दीपेश ठाकूर उंबर्डे हा गोलंदाजी मार्कवर सलगचे 2 विकेट्स ज्यांनी मिळवलेत. नेक्स्ट बॉल विकेट अलॉंग द कार्पेट 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1 ऍक्शन मध्ये चेंडूला फेकतील तत्पूर्वी विराज मिळेल एक सिंगल. 41 धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतो. ही देखील मॅच लो स्कोरिंगची पाहायला मिळते की काय, कारण की फक्त 41 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहूया ब्रदर्स 11 उंबर्डे संघ किती धावांचा पल्ला गाठतोय. पॅडवर चेंडू जरूर आदळलाय आणि लाऊड अपील या ठिकाणी केली गेल्या. उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स कमी होता. कमालीची बॉलिंग अटॅक, खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. शेवटच्या 2 चेंडू बाकी आहेत आणि त्या 2 चेंडूमध्ये जर विकेट मिळाली तर अमित दादा कांबळे यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज. एका विकेटसाठी खरं तर हे 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल दीपेश ठाकूर साठी. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चालला बॅक स्क्रीन कडे, सीमा पार, चौकार. धावसंख्या 4 धावाने धावसंख्या एकूण 45 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील, पहिल्या इनिंग मधला हा लास्ट बॉल. राईट ऑफ द विकेट विले जैन कडून गोलंदाज दीपेश ठाकूर सज्ज झाला. चांगला फटका या ठिकाणी. सिंगल पेक्षा अधिक काही रन्स मिळतील का. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्याच्या शोधात दोन्ही फलंदाज कराफेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर रन्स आले. एकूण 2 खेळाडू धावबाद निश्चितच होईल. 2 धावांनी धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 47 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर 48 धावांचं लक्ष राहील निशांत रायडर्स उंबर्डे या संघाच्या समोर. आणि काय घडेल दुसऱ्या सत्रामध्ये, धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होईल का की ह्या धावा थांबवल्या जातील. ऐकूया आवाजात करूया आपण बदल. ऋषी सरांचा आवाज ऐकूया. चालू सामना ब्रदर्स 11 उंबर्डे विपक्ष निशांत रायडर्स उंबर्डे. प्रथम सत्रामध्ये या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना ब्रदर्स रायडर उंबर्डे या संघाने जमवल्या धावा 47 आणि लक्ष असेल विजयासाठी 48 धावांचं निशांत रायडर उंबर्डे संघासमोर. पाहूया काय असेल सामन्याचं रूप, कोण ठरेल कोणावर हेवी. दिसेलच लवकरच हा बिग फाईट सामना आपल्या समोर काही क्षणात. डीजे
थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ब्रदर्स 11 उंबरडे संघ. चला इथे एक सुवर्ण संधी आणि अमित कांबळे यांचं पुन्हा एकदा एटीएम खुलं होत आहे. दोन्ही फलंदाजांसाठी एक सूचना, जर तुम्ही बॅक टू बॅक 3 जर षटकार माराल, जर हॅट्रिक कराल षटकारांची, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी. अमित कांबळे यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइस तुमच्यासाठी असणार आहे. तर एक नजर टाकूया प्रसाद उंबरडे या संघाच्या, सॉरी ब्रदर्स 11 उंबरडे या संघाच्या स्कोरबोर्ड करे. प्रसाद मी प्रसाद आणि स्वागत हे आले प्रथमतः स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर सलामीची जोडी. त्यांनी प्रसादने 13 धावा केल्या 7 चेंडूंमध्ये तब्बल. त्यानंतर मंगेश म्हात्रे याने 19 धावा केल्या. सूरज म्हात्रे देखील 10 धावा जमवू शकला. तर गोलंदाजी करताना निशांत रायडर्स उंबरडेकडनं गोलंदाजी करताना 2 विकेट घेणारे बॉलर मयूर कोळी आणि दीपेश ठाकूर चांगली गोलंदाजी केली. सामना चालू होतो. पंच आम्हाला सांगतात पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. तर इथे कॅश प्राइजची खैरात, जर 3 षटकार बॅक टू बॅक येतात तर 500 रुपये अमित कांबळेंकडनं आणि 3 विकेट जर घेतात तर सोनूकडनं 500 रुपये. पहिला चेंडू अवंतर धाब्याने सांघिक खातं खुललं जात आहे निशांत रायडर संघाचं. दुसरा चेंडू फलंदाज सज्ज. आता मात्र चेंडू काहीसा खाली राहिला. तुमचा फटका खेचायचा होता परंतु बीड झालाय. कोणतीही धाव नाही. एक चांगल्या टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र एकच. कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक खातं खोलू शकला नाही आब्रार. आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजे सिद्धांत. पाहूया काय करतायत. संधी मात्र दोघांकडे आहे. सोनं करायचंय. आता मात्र टोलावा चेंडू येतोय सीमा पार. 7 धावांसाठी सन्मान देतोय कॉमेंट्री बॉक्सला डीजे. थँक्यू डीजे. तर षटकार आलाय. षटकाराने खातं खोललं वैयक्तिक अब्रारने. आता मात्र बीट केलंय नोंदवलं परंतु लेंथ खराब आहे. जातोय वाईट चेंडू. अवंतर धावेत वाढ. हे पा एक षटकार खेचल्यानंतर मात्र नियंत्रण गमावतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरना. अवंतर धावेत वाढ. संघाची धावसंख्या होती 8 धावा. आता मात्र हवा हल्ला चढवलाय. फाईनला त्याच्या वॉटर कॅच. या कॅच साठी 100 रुपयाचं प्राइज आलेला आहे पिंटाकडनं. चांगली कॅच होती. गरीब वाद होतोय परत. तंबूच्या असलेला एक मोठा मासा जाळाला डीजे. मंगेशने काही कॅच पकडली. खरं तर या कॅचचे दिवाणे झाले पब्लिक. अजून 300 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी जमा झाले. कमलाकर म्हात्रे किंग मेकर
उंबरडे ग्रुप ग्रामपंचायतचे तर त्यांच्याकडनं 300 रुपये आणि पिंट्याकडनं 100 रुपये असे 400 रुपये तुझे जमा झाले. सामना झाल्यानंतर लगेचच तू जमा करून घ्यायचे. भाई अनुभव काय असतो हे आता मंगेश म्हात्रे यांनी दाखवून दिलेलं आहे. ह्या ठिकाणी जर दुसरा कोणी क्षेत्ररक्षक असता कदाचित तो कॅच पकडू शकला नसता, परंतु अनुभवाचा फायदा हा मंगेश म्हात्रेने दाखवून दिलेला आहे. गणेश म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचा अजून प्राईज म्हणजे 500 रुपयाची नोट तुझी बाळी पूर्ण झाली. काय कॅच पकडले तू, जलवा दाखवलास तुझ्या क्षेत्ररक्षणाचा. वळूया आता गोलंदाजाकडे. गोलंदाजी मात्र एक फटका मोठा खाल्ला होता गोलंदाजाने, परंतु कमबॅक केलंय, परतवले आबरारला तंबूच्या दिशेने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज प्रतीक पाटील. फाईन लेगच्या दिशेने मारला चेंडू माझा क्षेत्ररक्षक. स्पर्धा लागले दोघांमध्ये, परंतु जिंकलाय चेंडू, देतोय 4 धावा. थँक्यू डीजे. संघाचा धावपणे पुढे सरकतोय. संघाची स्कोर कार्डवर लागतात 12 धावा. डबल डिजिट मध्ये आता स्कोर झालाय, 1 डझन धावा. नक्कीच 12 धावा. आणि आता मात्र काहीच महागड ठरतंय षटक. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये खर्च झाल्यात 12 धावा. अजून 2 चेंडू बाकी असतील. या षटकातले किती अजून धावा जमू शकतो फलंदाज रोहन. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू झाला वाईट, खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत वाढ. अद्यापपर्यंत 3 चेंडू वाईट फेकले गेलेत. अतिरिक्त धावसंख्या नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीवर, कारण आपल्या गोलंदाजीमध्ये अतिरिक्त धावसंख्या जास्त जाता कामा नये. आता मात्र गोलटप्प्याचा चेंडू जात खोदून काढलाय, परंतु कुठली धाव मिळणार नाही. या ठिकाणी 1 धाव मिळते. माफ करा, संघाची धाव फलक खालतोय 14 धावा. एक या षटकातील मला असं वाटतं 8 टाकलं. 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. धावा झाल्यात 14. खूपच महागडे षटक म्हणावं लागेल. गोलंदाजी तेज करावं आहे. अचूक टप्पा मात्र शोधावा लागतोय. प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागते टप्प्यासाठी. चांगला बॅक टू द बॉल यांचा शॉट जज करताय क्षेत्ररक्षक. उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या 16 धावा. 16 धावा झाल्यात. अतिरिक्त धावसंख्या 3 आणि आबरारने मात्र 6 धावांचं जे योगदान दिलंय ते मोलाचं आहे या षटकासाठी. परंतु आबरारला तंबूत पाठवण्यात सफल झालाय म्हणजे गोलंदाज प्रतीक. काहीसे चेंडू खराब होते, परंतु नक्कीच यश संपादित केलंय. विकेट टेकिंग गोलंदाजी मात्र करावी लागेलच आता, कारण स्कोरबोर्डवर आहेत 16 धावा आणि लक्ष्य असेल 48 धावांचं. सूचना असेल सगळ्या संघांसाठी. आपण टीम मीटिंग जी घेतो षटक झाल्यावर ती विकेटवर नाही घ्यायची आहे, पिचवर नाही घ्यायची आहे. पिचच्या बाहेर घ्या, कारण योग्य वाटत नाही आणि ते पिचसाठी देखील जरासा घातकच आहे. तर वळूया सामन्याकडे. आता पुढचा गोलंदाज विश्वास टाकलाय संघ नायकाने रोशन बाबूवर. रोशन मात्र
रोशनचा पहिला चेंडू, रोहनने केला अटॅक पहिल्याच चेंडूवर. पाहुणा किती धावा मिळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, उचलणार फेकणार तू महिना आहे, मात्र एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय. अटॅक केला होता रोहनने, परंतु गॅप निवडू शकला नाहीये, क्षेत्ररक्षक होते. एक धाव मात्र मिळेल. संघाचा स्कोर बोर्ड हलतोय 17 धावा. पुढचा चेंडू घेऊन बाबू, एक अनुभवी खेळाडू रोशन म्हात्रे, फलंदाजीसाठी सिद्धांत. बँकच खुली केली. एटीएम बँका बंद आहेत आज, परंतु तरी पण त्यांची बँक खुली आहे. कारण बॅक टू बॅक जर 2 षटकार मारतायत अजय कांबळे, तर 300 रुपयाचं कॅश प्राईज. पहा, एक चांगलं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न अमित कांबळेकडनं केला जातोय आपल्या खेळाडूंसाठी. परंतु रोशन मात्र हेवी पडतोय सध्या फलंदाजांवर. तिसरा चेंडू फेकतोय रोशन मात्र, लेटकट मारतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र आपल्या संघासाठी नक्कीच वाढवली आहे. धाव संख्या होती आहे 18 धावा, 2 गडी बाद 18 धावा आणि विजयासाठी आहेत 48. अद्यापही विजयासाठी 30 धावांची गरज असणार आहे निशांत रायडर संघाला. समीकरण सोपं आहे, फक्त तुम्हाला पुढे जात राहायचं आहे. अटॅक केलाय, चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी, जज करणार आणि कॅच झेलबाद होता तिथे. अजयला परतावं लागेल तंबूच्या आसरेला. कोण गेला, सॉरी माफ करा, रोहनला परतावं लागेल तंबूच्या आसरेला. एक मोठा झटका निशांत रायडर्स उंबरडे संघाला. चांगलं बक्षीस लागते, पण फलंदाजी काय होताना दिसत नाहीये. बघा, आता बक्षीस लावणाऱ्यांनी अपेक्षा कमी केली आहे. 2 चौके तरी मारा, 2 6 नाही तर नाही, काहीतरी मारा, पण 300 रुपये घेऊन जा. वाळवी लागले ते पैसे ना. चला, रोशन मात्रचा पुढचा चेंडू सामना करेल मिलिंद कडू. धोनपाडा संघातला बिलॉंग करतो हा खेळाडू. लांबून उचलण्याचा प्रयत्न, परंतु जज करता आलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, बीट करून जातोय. क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावते हा चेंडू. संघाची धावसंख्या मात्र स्थिर 18 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अद्यापपर्यंत 2 विकेट प्राप्त झालेत आणि 2च धावा खर्च झाल्यात. एक चांगली चिवट गोलंदाजीचा मारा करतोय रोशन. पुन्हा एकदा बीट करतोय. निर्धाव चेंडू, षटक संपलंय. 2 षटकानंतर 18 धावा. रोशनने वैयक्तिक षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात आणि खर्च केल्यात फक्त 2 धावा.
वेल बॉलिंग. परंतु आता कसोटी असेल फलंदाजीची. निशांत रायडर उंबरडे संघाला विजयासाठी 3 षटकांमध्ये 30 धावांची गरज. 10च्या सरासरीने तुम्हाला पुढे चालायचं आहे. नक्कीच एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये आलाच पाहिजे. पहिलं षटक आत्ताच येणारं जे पहिलं षटक असेल 3 षटकांपैकी, त्या षटकावर तिसऱ्या षटकावर तुमचे डिपेंड असेल की तुम्ही कोणत्या प्रकारची वाटचाल असणार आहे तुमची विजयाकडची. तर हे षटक खूप महत्वाचं असणार आहे दोन्ही संघांसाठी. चला गोलंदाजी मार्कवर सुमित पाटील. तर प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लागले सध्या सुमित पाटील साठी. आणि जर 3 विकेट बॅक टू बॅक घेतोय तर कमलाकर म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज. तसेच ओमकार कडनं जर हॅट्रिक घेतोय आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच झटका 100 रुपये लागू झालेत. नक्कीच मामांकडनं 100 आणि पिंटाकडनं 100, 200 रुपयाचं कॅश प्राइज तुझ्यासाठी खुलं झालंय. आणि कमलेकर म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 300 रुपये. चांगली कॅचची खैरात. हॅलो, धन्यवाद. जे के म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचं प्राइज लागलेलं आहे डॉट बॉल साठी. आणि विकेट साठी कमलाकर म्हात्रे यांच्याकडनं आलंय 300 रुपयाचं कॅश प्राइज. आणि पिंट्याकडनं देखील या विकेट साठी 100 रुपये आलेत. आणि कॅश साठी 300. पुढचा चेंडू वळूया सामन्याकडे. आता मात्र टोलवलाय मिलिंदच्या बॅट मधला आणि बॅक टू बॅक दुसरा झटका अमित साठी. नक्कीच कॅशची खैरात. तू ये इकडे, नंतर तुला पैशांचा पाऊसच पाडणार आहे तुझ्यावर. इथं कॅच पकडणाऱ्याला सुद्धा 100 आहे तिथे आणि विकेट घेणाऱ्यासाठी तर बक्षीसच बक्षीस आहे. चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला कमबॅक मिळवून देतोय. परंतु कुठेतरी मोडकळीच पडली आहे, ती म्हणजे निशांत रायडर्स या संघाची फळी. आता मात्र प्रेशर आलाय मधल्या फळीवर. आघाडीचे 5 फलंदाज बाद होऊन परत तंबूच्या आसऱ्याला. अजय ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये 3 विकेट साठी. म्हणजे हा चेंडू मला असं वाटतं 500 रुपयांपेक्षा कितीतरी 1000 रुपये हॅट्रिक साठी आहेत. म्हणजे जवळजवळ 1500 रुपयासाठी हा चेंडू असणार आहे. आणि हॅट्रिक वर असणार आहे सुमित. पाहूया हॅट्रिक घेतोय का. सगळ्यांचं लक्ष लागलं या चेंडूकडे. आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. अंपायर एज असू शकली असती का. नाही, नक्कीच वाचलाय. मात्र प्रोत्साहन मात्र चांगलं मिळतंय. डॉट बॉल साठी मात्र लागलेले आहेत जे के मात्र काकांकडनं नक्कीच 100 रुपये लागू असणार आहेत. तुम्हीच मोजा किती बॉल झालेत. तर पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच टोलावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा
रनआउट होण्याची शक्यता होती, परंतु पोहोचलेत आपल्या कक्षामध्ये फलंदाज सेफ. संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, 2 चेंडू शिल्लक आहेत. खर्च झाल्यात फक्त 1 धाव या षटकामध्ये. 2 विकेटचं पतन झालं या षटकामध्ये. टोटल गडी बाद 5. स्कोर बोर्डला 19 धावा. काहीतरी करावं लागेल, जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल मिलिंद कडूला. आता मात्र स्टेप आउट झालाय, पेलवला लेगच्या दिशेने. चांगला प्रयत्न होता, परंतु फिल्डिंग पहा, कॅच भेटली नाहीये. परंतु नक्कीच आपल्या संघासाठी 3-4 धावा तरी नक्कीच वाचवल्यात त्याने. चांगली क्षेत्ररक्षण होते, चांगली साथ मिळते. जर गोलंदाजीवर किमया होत असेल तर नक्कीच उत्साह निर्माण होतो क्षेत्ररक्षकांमध्ये देखील. आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना बघू शकता आपण ब्रदर्स 11 उंबाडे संघाचे खेळाडूंना. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र पंच आमच्याकडे वळणार. शेवटचा चेंडू, लाईन खराब. नक्कीच अवांतर धाव मात्र मिळाली आहे, पण काय फरक पडणार नाही आहे. अमित साठी 2 धावा खर्च झाल्यात फक्त आतापर्यंत. सॉरी, 4 धावा खर्च, 4थी धावी शेवटचा चेंडू असेल. काय असेल या शेवटच्या चेंडूवर? मिलिंदच्या बॅटिंगना निघाला हा. नक्कीच कार्पेट लेवलचा शॉट, जमिनीला गुदगुल्या करत जाणारा क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल होत आहेत, मात्र 2 धावा मिळणार. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या होती आहे ती म्हणजे 24 धावा. पहा, समीकरण खूप कठीण होत चाललंय. 2 षटक शिल्लक राहिले आहेत आणि विजयासाठी 2 षटकांमध्ये करायचे आहेत 24 धावांची गरज आहे. म्हणजे तुम्ही जे 3 षटकात केलंय तेच तुम्हाला आता 2 षटकात करायचं आहे. जर तुम्हाला विजयी व्हायचा असेल तर खूप प्रेशर असणार आहे फलंदाजांवर. मात्र काहीच रिलीज होत आहेत, प्रेशर रिलीज करतायत गोलंदाज ब्रदर्स 11 संघाचे. काहीच चक्रव्यूह रचताना, गेम प्लॅन करताना पाहू शकाल. एक ऑफिशियली ड्रिंक ब्रेक असणार आहे. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरला. ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. चांगलं एंटरटेनमेंट होते डीजेच्या मार्फत ना आपल्याकडं या ठिकाणी. तर चालू सामना ब्रदर्स 11 विरुद्ध निशांत रायडर्स. नुकताच आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जोडणाऱ्या नवीन प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की चालू सामना ब्रदर्स 11 विरुद्ध निशांत रायडर्स. प्रथम फलंदाजी करताना ब्रदर्स 11नी कुठल्या तब्बल 47 धावा विजयासाठी आहेत. 48 धावांची गरज. धावांचा पाठलाग करताना निशांत रायडर्स याचे गमावल्यात 5 विकेट, परंतु पोहोचू शकलेत फक्त आतापर्यंत 24 धावांवर. 2 षटकांमध्ये हव्या 24 धावा. 12 चेंडू 24 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोशन. सामना करेल तो म्हणजे दीपक. आणि टोलवला चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बाद होतोय, परतावं लागेल. पहिल्याच चेंडूवर पहिला झटका. डीजे
यश साठी सुवर्ण संधी पुन्हा एकदा. जे अमित कांबळे शांत बसले होते, परंतु आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी पाकिटाला हात लावलाय. यश साठी सुवर्ण संधी. चौका मार किंवा छक्का मार, प्रत्येक चौकारास षटकारास 300 रुपये. पाहूया किसमे कितना है दम. रोशन मात्र प्रगती पथावर. रोशनला मिळालाय पहिलाच यश. परतवतोय तंबूच्या आसऱ्याला, ते म्हणजे दीपकला, आणि आले त्याची जागा घ्यायला यश. अद्यापही क्रीज मध्ये ट्विस्ट येऊ शकतो, कारण मिलिंद कडू अजूनही मैदानात आहे. तोपर्यंत आशा असेल निशांत रायडर्सला, परंतु यशला देखील जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. आता मात्र चेंडू आसमानात गेलाय. चेंडू खाली स्वतः जज करतात गोलंदाज. ड्रॉप होतोय. काहीशी खराब फेकी केली गेली, नाहीतर नक्कीच धन्यवाद प्रवीण पाटील यांनी आमच्यासाठी चॉकलेट स्पॉन्सर केलेत. तर धावा झाल्यात 25 धावा. प्रत्येक चौकारास आणि षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर वळूया सामन्याकडे. चांगली गोलंदाजी करतोय रोशन अद्यापर्यंत. आता मात्र चेंडू फसवा होता. गतीमध्ये परिवर्तन, कोणत्याही प्रकारची मोठी मुवमेंट नव्हती. एक धाव मात्र मिळेल या चेंडूवर. संघाची धाव संख्या हा 26 धावा, परंतु एक दुक्की से काम नाही बनेगा. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अटॅक आणि अटॅकच करावा लागेल. आता मात्र चौकार याच्या बॅट मधला 100 रुपये मात्र कॅश प्राइज जमा झाले या ठिकाणी. बघा आता मात्र या दोन फलंदाजांवर धुरा असणार आहे निशांत रायडर्सची, आणि एक मोठं कॅश प्राइज आलंय. मिलिंद कडूवर विश्वास ठेवणार कॅश प्राइज राज कडूचं. जर मिलिंद कडूने जर सामना जिंकून दिला तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे मिलिंदसाठी. तर परंतु यश मात्र आघात करतोय. आता मात्र जबाबदारी खांद्यावर घेतली आहे की काय. 2 धावांसाठी प्रयत्न केला जातोय, परंतु थांबवलंय. एक चांगला निर्णय. तिसरं षटक प्रगतीपथावर विजयासाठी राहिल्यात. आता म्हणजे 7 चेंडू आणि 17 धावा. कठीण नाही आहे. जर मनावर घेतलं फलंदाजाने तर नक्कीच 7 चेंडू 17 धावा होऊ शकतात. परंतु गोलंदाज मात्र थांबतोय कुठे. गोलंदाजी करतोय तेज तर्रार. अचूक टप्प्याचा मारा करतोय रोशन. आतापर्यंत मिळवल्यात त्यांनी 3 सफलता, 2 षटक दुसरे षटक प्रगतीपथावर वैयक्तिक. आता मात्र लांबूनच खेचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅटच्या पल्ल्यात बॅटच्या रडारमध्ये येत नाही चेंडू. निर्धाव चेंडूची संगता. षटक संपलंय. चौथ्या षटकानंतर संघाची धाव संख्या होती 31 धावा. आता काहीस समीकरण कठीण झालंय, परंतु सामना फक्त 3 चेंडूंचा आहे. जर फलंदाजीत दम असेल तर सामना संपू शकतात 3 चेंडूंमध्ये, कारण विजयासाठी पाहिजे आता मात्र फक्त 6 चेंडू 17 धावा. बघा हे समीकरण गोलंदाजी करणाऱ्यासाठी 6 धावा आणि 17 धावा आहेत, परंतु बॅटिंग करणाऱ्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावा आहेत. तर पॉझिटिव्हली विचार जर केला तर नक्कीच फलंदाजी करणारा 3 षटकार मारून आपल्या संघाला विजयी करू शकतो, किंवा गोलंदाजी तर प्रगतीपथावर आहेच त्याच्यासाठी 17 धावा म्हणजे खूप झाल्या.
तर निशांत रायडरला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच सचिन कोळी आपल्या संघातला एक खेळाडू त्या संघामध्ये खेळतोय आब्रार, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच त्यांनी एक बक्षीस लावलंय. जर निशांत रायडर हा संघ जर जिंकतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे सचिन कोळीकडनं. आता मात्र गोलंदाजी मार्गवर विराज एक आपल्या असोसिएशन मधला बुमरा, चांगले बुम बुम करणारा गोलंदाज. पाहूया या गोलंदाजी मार्गवर काय करतोय. आता मात्र अजून अवांतर धावसंख्येत एक वाढ, संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते. हे पहा धावा मात्र जास्त आहेत, परंतु या अशा प्रकारचे अवांतर धाव तुम्ही समोरच्या फलंदाजांना देऊ शकत नाही, कारण ते देखील त्याचीच वाट बघते खराब चेंडूंची. आता मात्र लो व्होल्टेज चेंडू, परंतु चेंडू जातोय उजव्या एसटीच्या बाहेर. पुन्हा एकदा खराब चेंडू, बॅक टू बॅक दुसरा वाईट. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते हळूहळू का होईना. 33 धावा झाल्यात. विजयासाठी आता राहिले 15 धावा. समीकरण थोडंसं जवळ आलंय. 6 चेंडू 15 धावा. खराब चेंडू न टाकता जर चेंडू गुड गतीने आणि चांगल्या लेंथने जर टाकले तर नक्कीच गोलंदाजी काढू शकतो विराज. आता मात्र स्टेप आउट झालाय, मारलाय, गॅप सिलेक्शन आहे, चेंडू जातोय आर पार सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. आता मात्र या चौकाराने अशा पल्लवित झाल्या असतील त्या म्हणजे निशांत रायडर्स उंबरठे संघाच्या. अजून एखादा मोठा फटका नक्कीच एंट्री करून देईल निशांत रायडर्स उंबरठे संघाला या सामन्यामध्ये. अशा प्रकारचेच मोठे फटके मारावे लागतात. जर सामना विजयी झाला तर नक्कीच दोन्ही फलंदाजांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अजून आलाय अमित कांबळेंकडून. चौकाराचे मात्र 100 रुपये नक्कीच भेटलेले आहेत. पुन्हा एकदा पंचवतात. ओ नो, नाही, हे करू शकत नाही गोलंदाज, कारण सामन्यात जर तुम्हाला तुमचा वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर अतिरिक्त धावांवर मात्र आता नियंत्रण ठेवावं लागेल, कारण शिरकाव करतोय निशांत रायडर संघ. आतापर्यंत 1 चेंडू फेकला गेलाय आणि धावा गेल्या 7. मला असं वाटतं 3 चेंडू वाईट जर टाकले नसते